आज मी तुम्हाला अधिक मासाची माहिती सांगणार आहे. अधिकस्य अधिका फलम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाभारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानिगम्यं वंदे विष्णू भवभयहरणं सर्वलोकैकनाथम. आजपासून सुरू होत असलेल्या पवित्र अधिक मासाच्या हार्दिक शुभेच्छा व त्या निमित्ताने सर्व भक्तांना त्यांचा संकल्पित मनोरथ पूर्ण होत हीच सदिच्छा. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 1. ओळख अधिक मासाची. श्री गणेशाय नमः. नैमिषारण्य म्हणजे महान पुण्यपावन पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक पवित्र अरण्य. या अरण्यामधले ते एक तपोवन. लता वेली मोठमोठे वृक्ष यांनी भरलेला फळलेला फुललेला तो एक समृद्ध परिसर. त्या परिसरातल्या नाना विविध पक्ष्यांच्या मधुर आणि मंजुळ स्वरांनी गुंजणारा तो तपोवनाचा भाग. त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषीवर्य एकत्र येत, यज्ञयाग आणि तपाचरण करीत, धर्मचर्चा करीत आणि अनेक शंका समस्या अडीअडचणी यांच्यावर विचारविनिमय होई. धर्माचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हा एकच उदास हेतू या सर्व पंचमागे असायचा. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्यातला सुख शांती वैभव समाधान आणि आनंद प्राप्त व्हावा, नरजन्माचे सार्थक व्हावे, जीवाशिवाची भेट व्हावी, जन्ममृत्यूचे बंधन तुटावे, आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे, यासाठी कोणती साधना, कोणते व्रत, कोणता दानधर्म वा व्रताचरण करावे या अशा विषयावर त्या ऋषीगणांच्या धर्मचर्चा विचारविनिमय चालू असत. एके दिवशी अचानक ज्याप्रमाणे अज्ञान रात्रीचा नाश करीत प्राचीनवर सहस्र रश्मी सूर्यनारायणाचे असे आगमन व्हावे, त्याचप्रमाणे त्या पवित्र अशा तपोवनात सूत नावाच्या एका विद्वान पुराणिकाचे आगमन झाले. सूताच्या आगमनाबरोबरच सर्व ऋषीवर्यांनी, जिज्ञासू, मुमुक्ष अन आर्त साधकांनी त्याचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसून मोठ्या आदराने त्यांचे पूजन केले, आदर सत्कार केला आणि मग अवघा ऋषीवर्ग त्या सूतांच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला. सर्वश्रेष्ठ विद्वान अनन्य शरणागत अशा त्या भगवन भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पुराणिकांना एक प्रश्न केला. महाराज, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना सुख शांती समाधान प्राप्त व्हावे, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी, यासाठी जर एखादी साधी सोपी पूजा उपासना किंवा साधना असेल तर ती आपण कृपा करून आम्हास सांगावी. ऋषी वर्गाचा तो लोकहित लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिक यांना मोठा आनंद झाला. प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, हे भगवंत भक्तांनो, आर्त साधकांनो, तुम्ही मला जो प्रश्न केला तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला होता. तेव्हा भगवान नारायणांनी लक्ष्मी मातेला लोककल्याणाचे जे व्रत, जी उपासना, साधना, दानधर्म करणे सांगितले आहेत, तोच त्या दोघांमधला सुखसंवादाचा भाग मी तुम्हाला यथाक्रम वर्णन करून सांगतो. त्या लक्ष्मीनारायणाच्या सुखसंवादामधूनच तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा आता सावध व्हा, मनाते कान करा आणि लक्ष्मीनारायणाचा संवाद माध्यमातून पुढे येणार तो सारा कथाभाग ऐकता सिद्ध व्हा. त्यांचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला. तेव्हा सुतांना विनम्र भावे हात जोडत शौनक ऋषींनी एक प्रश्न केला. महाराज, खरोखरच जनकल्याणासाठी लक्ष्मीने तसा प्रश्न प्रभूंना केला काय? नारायणाने त्यावेळी काय सांगितले? सूत म्हणाले, ऋषीश्वर ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले. ब्रह्मदेव हे जगताचे निर्माण करते, तर विष्णू भगवान हे सकल सृष्टीचे जीवांचे जगताचे पालन करते. प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, सर्वजण सुखी समाधानी असावेत, हे त्या जगतपित्याला न वाटलं तर नवलच. त्या अतीव वात्सल्य भावनेमधून लक्ष्मीने एकदा विष्णू भगवंतांना प्रश्न केला की, स्वामी, माणसाला सुख शांती वैभव समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्याचा उद्धार होण्यासाठी त्यांनी काय करावं? कोणतं व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी ते आपण मला सांगा. तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, देवी, खरं तर बहुभाग्याने जीवाला हा मनुष्य देह प्राप्त होतो. त्या नरदेहाच्या साहाय्याने खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो, पण जीव हा भोगलालसा असून अहंकार याच्यामुळे दुःखी, कष्टी व असमाधानी होतो. शाश्वत ईश्वर प्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो, प्रपंचात अडकतो आणि परमार्थापासून दुरावतो.
मी माझं आणि मलाच या भगवंतानी तो इतका संकुचित शास्त्रकारांनी काही नियम दान त्यांनी नारायण जोडाव्याचा असतो, पण समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्याचा उद्धार होण्यासाठी त्यांनी काय करावं, कोणतं व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी ते आपण मला सांगा. तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, देवी, खरं तर बहुभाग्याने जीवाला हा मनुष्यदेह प्राप्त होतो. तर नरदेहाच्या साहाय्याने खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो, पण जीव हा भोगलालसा, असूया, अहंकार यांच्यामुळे दुःखी, कष्टी व असमाधानी होतो. शाश्वत ईश्वरप्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो, प्रपंचात अडकतो आणि परमार्थापासून दुरावतो. मी माझं आणि मलाच या भावनांनी तो इतका संकुचित होतो की दान, धर्म, पुण्य, संचय, तीर्थयात्रा, धर्मकृत, धर्माचरण इत्यादी गोष्टी करत नाही. इतकंच काय, पण साध्या माणुसकी धर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो. हे असे होऊ नये. सन्मार्गावरून वाईट मार्गाला माणूस जाऊ नये, पापाचरण आणि अधर्माचरण होऊ नये यासाठीच शास्त्रकारांनी काही नियम घालून दिलेत. काही व्रतवैकल्ये, उपास आणि उपासना, दान, धर्म, स्नान व तीर्थयात्रा यांची योजना केलेली आहे. त्या सर्व गोष्टी नीट जाणून घेऊन जर मनुष्य प्राणी त्याचं आचरण करेल तर तो नक्कीच सुखी होईल. शास्त्रकारांनी जी नित्य नैमित्तिक व्रतवैकल्ये, उपास आणि साधना सांगितल्या आहेत त्या सर्वात दर 3 वर्षांनी येणाऱ्या त्या मलमासातील म्हणजेच अधिक मासातील स्नान, दान, दीपपूजन, गोमाता पूजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठे विशेष महत्त्व आहे. या मलमासातील किंवा अधिक महिन्याला व्रतपूजनाचे फल हे अधिकस्य अधिक फलम या न्यायाने प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं. फक्त ते व्रत, ती पूजा, उपासना, उपास, स्नानाधिकारी कर्म करायला हवेत, म्हणजे त्या मासातील आचार धर्माच्या पालनाचे मानवाने कल्याण होईल. तो सुख, शांती, वैभव आणि समाधानाचा अधिकारी होईल. भगवंताचे ते अभिवाचन ऐकून लक्ष्मी त्यांना म्हणाली, स्वामी, हा मलमास म्हणजे काय, तो कसा, का आणि केव्हा येतो, त्या महिन्यात कोणत्या आचार धर्माचे पालन करायचं, त्याचं फलित काय, हा सर्व भाग मला नीट समजावून सांगाल का. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासेचे मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो, ऐक. पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरून केली जाते. सूर्य गतीवरून केल्या जाणाऱ्या कालगणना सौरवर्ष, चंद्राच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या कालगणनेला चांद्रवर्ष असे म्हणतात. या दोन्ही कालगणनामध्ये दरवर्षी 10-11 दिवसांचा फरक पडतो. आता प्रत्येक वर्षी पडणारा 10-11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एका जास्त मासाची योजना केली आहे. यालाच अधिक मास असं म्हणतात. सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजे 12 महिन्यात 12 राशीतून संक्रमण करीत असतो. सूर्याप्रमाणे चंद्रसुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे तून प्रवास करत असतो. मात्र चंद्र सूर्याच्या कालगणनेतील हा 10-11 दिवसांचा दरवर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी अधिक मास येतो. त्यात मात्र सूर्य संक्रमण होत नाही. सूर्य संक्रांत नसलेल्या त्या चांद्रमासात म्हणजेच अधिक मासात वातावरण हे गढूळ, मलिन असतं. त्याच्या मलिनतेवरून त्याच्या मलमास असेही म्हणतात. शास्त्रकारांनी हा मलमास सर्व मंगल कार्यासाठी जरी निषिद्ध मानलेला असला तरी सुद्धा या अधिक मासात स्नान, दान, पूजा, जप इत्यादी धर्मकृत्य केली जातात. त्यांचं फळ मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळते. अधिक महिन्यात केलेल्या तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्यपावन स्नान, केलेल्या विविध दान, जप आणि पूजन यांचे फल अधिक, कारण या मलमासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णाने म्हणजेच मी स्वीकार केलेला आहे आणि त्या मासाला अधिक मास असे म्हणतात. मी बहाल केलेले आहे. तसंच या अधिक महिन्यात केलेल्या धर्माचरणाला अधिक फलप्राप्तीचे वरदानही दिले आहे. त्यामुळे या अधिक मासाचे महत्त्व आणि महात्म्यही पण थोर आहे. स्वामी, या मलमासाला नाव का कसं पडलं, त्याचे कोणते स्वीकार केला, मासाला महत्त्व कशामुळे प्राप्त झाले, हे सारं जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे. प्रभू, आपण कृपावंत होऊन मला तो सर्व भाग निवेदन करावा. लक्ष्मी म्हणाली, देवी, या मलमासात लग्न कार्य केली जात नाहीत. सर्व लोकांनी या मलमासाला त्याज्य आणि निषिद्ध मानलं. त्यामुळे तो मलमास मोठा दुःखी, कष्टी आणि व्यथित झाला. तो मला शरण आला. मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो. मलमासाने आपली जन्मकथा आणि त्याच्या श्रीकृष्णाला सांगितली. तेव्हा त्या दयावंत भगवान
पुरुषोत्तमाने त्या मलमासाला स्वीकार केला आणि त्याला आपलंच म्हणजे पुरुषोत्तम मास असं नाव दिलं. आणि त्याप्रमाणे जो कोणी मनुष्य प्राणी या अधिक मासात पूजा अर्चा देवधर्म दान स्नान जप ताप तीर्थाटन इत्यादी कर्म करतील त्यांना अधिकस्य अधिक फलम या जास्तीत जास्त चांगलं फल सुख सौख्य आणि समाधान व शेवटी भगवत कृपा प्राप्त होईल असा मंगल आशीर्वाद दिला. या महिन्यात दानाला फार मोठे महत्त्व आहे. मग ते दान अन्न वस्त्र किंवा धनाचं असेल, गोदान दीपदान असेल किंवा ब्राह्मण व विष्णू स्वरूप जावयाला दिलेलं अपूपदान असेल. दान हे कोणतंही कुणालाही दिलेलं असलं तरी ते सत्पात्री असणे आवश्यक आहे. सत्पात्र ब्राह्मणाला दिलेलं दान हे पुण्य लाभतं. अशा दानधर्मानं भगवंत संतुष्ट होतो हे तर तू जाणतोस. या अधिक सदाचारी निष्ठावान परोपकारी आणि पुण्यवान असे साधू संत सत्पुरुष गुरु ब्राह्मण पतिव्रता इत्यादींना बोलावून त्यांचं पूजन करावं. त्यांना आवश्यक अशा वस्तू वस्त्र आणि मिष्टान्न भोजन द्यावं. दान दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावं आणि त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत. अशाने घरात धनधान्यांची समृद्धी होते. सुख शांती समाधान आणि आनंद लाभतो. या ब्राह्मण किंवा श्रेष्ठांच्या पूजना इतकाच या महिन्याला गोपूजेचे आणि गोदानाचेही फार मोठे महत्त्व आहे. अध्याय 1 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवन्तु.